छत्रपती संभाजीराजे यांच्या नेतृत्वाखाली आज धाराशिव जिल्ह्यामध्ये तुळजापूर तालुक्यामध्ये या पावननगरीमध्ये आमची ही चिंतन बैठक पार पडली। या बैठकीमध्ये उद्या जो राज्यस्तरीय जो आमची मेळावा होणार आहे, बैठक होणार आहे, या बैठकीमध्ये या चिंतन बैठकीतून एकच हे आमदार खासदार जे आम्हाला मदत करत नाहीत, जे आम्हाला हेटाळणी करतात, राज्य सरकार केंद्र सरकार हे लाताबुक्क्यासारखं आम्हाला खेळतंय, एकानं लात मारायची एकानं बुक्की मारायची, हा खेळ आम्हाला नको आहे। तुम्हाला आरक्षण देता येत नसेल तर स्पष्ट सांगा, आम्हाला आरक्षण नको, आम्ही भीक मागणार नाही। आता ऊट मराठा जागा हो, आरक्षणाचा धागा हो, एक मराठा लाख मराठा ह्या ब्रीदवाक्याखाली आम्ही संघर्षाची मोहीम ठेवलेली आहे। उद्याच्या आमच्या राज्यव्यापी बैठकीमध्ये जो निर्णय आम्ही घेणार आहोत तो ह्या शासनाला परवडणारा नाही। यापुढे या शासनानं आमच्या मराठा नेतृत्वाची, आमच्या मराठा समाजाची दखल नाही घेतली तर यापुढे कुठलंही सरकार महाराष्ट्र राज्यावर राजकारण करणार नाही। आज या प्रसंगी चिंतन बैठकीमध्ये एक सांगू शकतो, आम्हाला जोपर्यंत आरक्षण मिळत नाही तोपर्यंत आमचा लढा थांबणार नाही। एक मराठा लाख मराठा या ब्रीदवाक्याखाली आम्ही हा संघर्ष चालू ठेवणार। चिंतन शिबिरात आज जे आमदार मराठा समाजाचे आहेत, जे खासदार मराठा समाजाचे आहेत, त्यांना आज आमच्या समाजाविषयी आवाज उठवण्यासाठी का मरगळ लागलेली आहे। आज महिना दीड महिना होऊन परवाच्याच अशोकराव चव्हाणांनी विषय मांडला 50% आरक्षणाचा, ह्याच्यात आरक्षण होऊ शकत नाही। मग तुम्ही हे खोट्या भूलथापा किती दिवस देणार आम्हाला? आणि ह्या लोकशाहीच्या राजकारणी लोकांना आम्ही संदेश देणार आहोत, याच्यापुढे तुमची लोकशाही राजकारण हा मराठा समाजावर ठेवू नका, हा त्यांचा गंभीर इशारा राहील। मराठा विषय आहे, मराठा समाजाचे आमदार खासदार मुख्यमंत्री असताना मराठा समाजावर झालेला अन्याय हा का कोणी केला ह्याची शोध प्रक्रिया आम्ही आता उद्याच्या राज्यव्यापी बैठकीमध्ये घेणार आहोत आणि त्याचे पडसाद परत उमटायला चालू होतील। मंत्र्यांना फिरू देणार का? मंत्र्यांना फिरू उद्या राज्यव्यापी बैठकी झाल्यानंतर निर्णयातच आम्ही तुम्हाला सांगेन। आम्हाला जोपर्यंत आरक्षण मिळत नाही तोपर्यंत आमचा लढा थांबणार नाही। एक मराठा लाख मराठा या ब्रीदवाक्याखाली आम्ही हा संघर्ष चालू ठेवणार। चिंतन शिबिरात आज नेमकं